नमस्कार. मॅथ्स पार्ट फर्स्ट फायनान्शियल प्लॅनिंग प्रॉब्लेम सेट ए आणि बी यापैकी प्रॉब्लेम सेट A4A याला आज आपण सुरुवात करणार आहोत. ऑब्जेक्टिव्हचा पार्ट क्वेश्चन नंबर 1 सोडून आपण एक्झाम्पल्सकडे जाऊया. एक्झाम्पल नंबर 2 to 6 2 पासून 6 पर्यंत आज आपण सोडवणार आहोत. त्यापैकी उदाहरण क्रमांक 2 पाहूया. ए डीलर हॅज गिवन 10% discount on a showpiece of 25,000. Of 28% was a charged on discounted price. डीलर यांनी काय केलेलं आहे, 10% सूट देऊन 25% रकमेची एक वस्तू आहे व्यापाऱ्याने घेतलेली, त्याच्यावर 10% सूट दिलेली आहे आणि 10% सूट देऊन उरलेल्या रकमेवरती 28% GST आकारलेला आहे. फाइंड द टोटल अमाउंट शोन इन द टॅक्स इनवॉइस. तर पावतीवरती किती अमाउंट येईल ते सांगा, किती रक्कम येईल ते सांगा. व्हॉट इज द अमाउंट ऑफ CGST अँड SGST. केंद्राचा कर किती असेल आणि राज्याचा कर किती असेल हे विचारलेलं आहे. दिलेल्या माहितीनुसार आपण अमाउंट दिलेले आहे 25,000, डिस्काउंट 10%, GST 28%. या पद्धतीने माहिती दिलेली आहे. या अमाउंट वरती 10% डिस्काउंट आहे, त्यानुसार आपण माहिती लिहूया. डिस्काउंट 10% ऑफ discount is equal to 10% of amount. 10% म्हणजे 10/100 कुणाच्या, तर अमाऊंट किती आहे 25,000च्या. 250 गुणिले 10 2,500 इतकी अमाऊंट आपल्याला मिळणार आहे डिस्काउंटची. म्हणजे या रकमेवरती एवढा सवलत सूट मिळणार आहे. त्यानंतर किती रक्कम, करपात्र रक्कम किती आहे ते बघूया. देअरफॉर टॅक्सेबल अमाउंट इज इक्वल टू अमाउंट 25,000 रुपये अमाउंट आपल्याला सांगितलेली आहे की शो पीस ऑफ 25% म्हणजे दिलेली रक्कम 25,000 मायनस डिस्काउंट 2,500. 25,000 मधून 2,500 गेले, 0 0 10तून 5 गेले 5, आजच्या गेला 1, 5तून 3 गेले 2, 22,500. ही जी टॅक्सेबल अमाउंट आपल्याला मिळते. मग या रकमेवरती GST आकारला जाणार आहे तो 28%. देअरफॉर GST इज इक्वल टू 28% ऑफ टॅक्सेबल अमाउंट. अठ्ठावीस टक्के म्हणजे 28/100 गुणिले करपात्र रक्कम आहे 22,500. 28 गुणिले 225 आपण गुणाकार करूया. 8 45 हातच्या गेले 4, 8 दुनी 16 आणि 4 20, 8 दुनी 16 आणि 2 18, 0 बे 5 10 च्या गेला 1, बे दुनी 4 आणि 1 5, बे दुनी 4, 0 0 8 आणि 5 13 हातच्या गेला 1 4 5 6, 6,300 इतका गुणाकार येणार आहे. 6,300 रुपीज इज द GST अमाउंट. या पद्धतीने 6,300 रुपये त्यांना GST मिळणार आहे. नंतर प्रश्न असा विचारलेला आहे त्यामध्ये की CGST किती बसेल आणि SGST किती बसेल. CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू हाफ ऑफ GST. जीएसटीच्या निम्मा म्हणजे 28%च्या निम्मा 14 दुनी 28 14%.
तो 6300च्या निम्मा म्हणजेच CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू हाफ ऑफ 6300 बेत्रिक 6 बे 1 बे बे 5 10 3150 रुपये हा केंद्राचा टॅक्स असेल आणि तितकाच राज्याचा पण टॅक्स असेल. मग बिलावरती टॅक्स इनवॉइस वरती टोटल बिल आपल्याला मिळणार आहे किती, तर 22,500 रुपये ही त्याची टॅक्सेबल अमाऊंट आणि 6,300 रुपये GST यांची ऍडिशन करावे लागेल. देअरफॉर टोटल अमाऊंट इन टॅक्स इनवॉइस पावतीवरती टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST. टॅक्सेबल अमाऊंट आहे 22,500 अधिक GST आहे 6,300. त्यांची बेरीज करूया. या बाजूला लिहू 22,500 आणि 6,300 0 0 5 3 8 6 आणि 2 8 आणि 2 28,800 रुपये इतकी अमाऊंट या ठिकाणी मिळणार आहे. या पद्धतीनं जेव्हा तो व्यापारी वस्तू विकेल 25,000ची तेव्हा त्याच्यावरती 2,500 डिस्काउंट देणार आहे 10%. म्हणजे ती रक्कम आहे 22,500ची, त्याच्यावरती GST 28%, 6,300 मिळणार आणि केंद्राचा आणि राज्याचा कर असणार आहे त्याच्या निम्मा म्हणजे 3,150. एकूण जी पावतीवरती रक्कम येणार आहे ती टॅक्सेबल अमाऊंट आणि 6,300 GST यांची ऍडिशन 28,800 रुपीज ओनली. एक्झाम्पल नंबर 3, सी इन द टेक्स्ट बोर्ड. रेडीमेड गारमेंट शॉपकीपर गिव्स 5% डिस्काउंट ऑन द ड्रेस ऑफ ₹1,000 and charges 5% GST on the remaining amount. Then what is the purchase price of the dress for the customer? रेडीमेड गारमेंट तयार कपड्यांचं दुकान, त्यामध्ये दुकानदारानं म्हणजे शॉपकीपरनं गिव्स 5% डिस्काउंट ऑन द ड्रेस, 5% सूट दिलेली आहे कापडावरती जे 1,000 रुपये किमतीचं आहे. अँड चार्जेस 5% GST ऑन द रिमेनिंग अमाऊंट, जी उरलेली रक्कम आहे 5% सूट देऊन त्या उरलेल्या रकमेवर 5%च GST आकारलेला आहे. देन व्हॉट इज द परचेस प्राइस ऑफ द ड्रेस फॉर कस्टमर. तर ग्राहकाला त्याच्या बिलावरती किती रुपये रक्कम आकारली जाईल त्या ड्रेसची ही आपल्याला पाहायची आहे. आपल्याला दिलेले आहे ड्रेस प्राइस, प्राइस ऑफ ड्रेस म्हणू. ₹1,000. त्यानंतर आपल्याला सूट सांगितलेले 5% डिस्काउंट, GST पण त्याच्यावरती आहे 5%. म्हणजे आपल्याला डिस्काउंटेड प्राइस आपल्याला बघूया अगोदर. इज इक्वल टू 5% ऑफ ड्रेस प्राइस. पाच टक्के म्हणजे 5/100 ड्रेस प्राइस 1000. 10 50 रुपये हे त्याची किंमत असणार आहे डिस्काउंटेड. एवढी सूट मिळाली 1000 रुपये मधून, तर टॅक्सेबल अमाऊंट करपात्र रक्कम किती असणार आहे 1000 मधून डिस्काउंट वजा केला म्हणजे 950 रुपये इतकी किंमत त्या ड्रेसची करपात्र असणार आहे. त्याच्यावरती 5% GST आहे. देअरफॉर GST इज इक्वल टू 5% ऑफ टॅक्सेबल इन्कम, टॅक्सेबल अमाऊंट. 5% म्हणजे 5/100 करपात्र रक्कम 950. 0 गेला 95 आणि 5 यांचा गुणाकार करूया. 5 5 25, अच्छा गेले 2, 5 9 45 आणि 2 47.
छेद 10 म्हणजे 47 रुपये 50 पैसे 47.50 रुपीज GST ऑन द प्राइस ऑफ ड्रेस. त्या टॅक्सेबल अमाऊंट वरती 47 रुपये 50 पैसे इतकी रक्कम आकारली जाईल. तर बिलावरती किती रुपये रक्कम येईल ते आपल्याला बघायचे. परचेस प्राइस ऑफ द ड्रेस, देअरफॉर या बाजूला लिहू, देअरफॉर परचेस प्राइस ऑफ ड्रेस इज इक्वल टू टॅक्सेबल अमाउंट प्लस GST. टॅक्सेबल अमाउंट आहे करपात्र रक्कम 950 रुपये अधिक GST आहे 47 रुपये 50 पैसे म्हणजे वरचे 50 पैसे आणि हा 0 आणि हा 7 7 5 आणि 4 9 आणि हा 997 रुपये 50 पैसे इतक्या रकमेला ती वस्तू तो ड्रेस रेडीमेड ड्रेस ग्राहकाला मिळेल. एक्झाम्पल नंबर 4, सी इन द टेक्स्ट बोर्ड. ट्रेडर फ्रॉम सुरत गुजरात सोल्ड कॉटन क्लोथ्स टू ट्रेडर इन राजकोट. गुजरात येथील सुरत मधील व्यापाऱ्याने गुजरात येथील राजकोट येथील व्यापाऱ्याला सुती कपडे दिलेले आहेत. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कॉटन क्लोथ्स इज रुपीज 2.5 लाख. त्या सुती कपड्याची टॅक्सेबल व्हॅल्यू करपात्र रक्कम आहे 2.5 लाख. व्हॉट इज द अमाउंट ऑफ GST ॲट 5% पेड बाय द ट्रेडर इन राजकोट. तर राजकोट मधील जो व्यापारी आहे तो 5% करानं किती रुपये कर देईल तो आपल्याला काढायचा आहे. म्हणजे राजकोट मधील व्यापाऱ्यानं दिलेला 5% टॅक्स किती रुपये होईल तो आपल्याला या ठिकाणी मिळवायचा आहे. आपल्याला टॅक्सेबल अमाऊंट दिलेली आहे. ती आहे रुपीज 2.5 लाख. या पद्धतीनं जो आपल्याला व्यवहार दिलाय तो 2 व्यापाऱ्यांमधला आहे. एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याला सुती कपड्यांचे देवाणघेवाण झाले. म्हणजे पहिल्या व्यापाऱ्यानं किती रुपयाला घेतला तो दुसऱ्या व्यापाऱ्याला किती रुपयाला दिला, फक्त दिलेली किंमत आपल्याला माहिती आहे. आणि दिल्यानंतर त्याच्याकडून घेतलेला टॅक्स आहे 5%. म्हणजे या रकमेवरचा 5% आपल्याला मिळवायचा आहे. म्हणजेच 2.5 लाख म्हणजे किती होणार आहे, 2,50,000 रुपीज. या रकमेवरती 5% GST देणार आहेत राजकोट येथील व्यापारी. देअरफॉर रेट ऑफ GST is equal to 5%. Therefore GST is equal to 5% of taxable value. 5% म्हणजे 5/100 2.5 लाखाच्या टॅक्सेबल व्हॅल्यूच्या 2,500 गुणिले 5 म्हणजे 25 500 500 5 5 25 हातच्या गेले 2 5 2 10 आणि 2 12 12,500 रुपये इतका GST अमाऊंट, इतकी GST ची रक्कम असेल की जो राजकोट मधील व्यापारी पेड करेल. द ट्रेडर इन राजकोट पेड. देअरफॉर द ट्रेडर इन राजकोट paid 5% GST amount is rupees 12,500 only. या पद्धतीने तो 12,500 रुपये देईल. एक्झाम्पल नंबर 5, सी इन द टेक्स्ट बोर्ड. श्रीमती Malhotra purchased solar panels for the taxable value of rupees 85,000. She sold them for rupees 90,000. The rate of GST is 5%.
फाइंड द ITC ऑफ श्रीमती मल्होत्रा. व्हॉट इज द अमाउंट ऑफ GST पेएबल बाय हर. श्रीमती मल्होत्रा यांनी काय केलेलं आहे, 85,000 रुपये इतक्या करपात्र किमतीचा एक सोलर ऊर्जा संच विकला. पहिल्यांदा विकत घेतला आणि नंतर तो विकला 90,000 रुपयाला. वस्तू आणि सेवा कराचा दर होता त्यावेळेला 5%. तर त्यांना या व्यवहारात किती वजावट झाली, म्हणजे इन्कम टॅक्स क्रेडिट किती मिळाला आणि किती रुपये कर भरावा लागला, इन्कम टॅक्स पेएबल असतील, हे आपल्याला या ठिकाणी विचार. GST पेएबल किती असेल हेही विचारलेलं आहे. म्हणजे दिलेल्या माहितीमध्ये 2 व्यवहार झालेत. श्रीमती मल्होत्रा यांनी 85,000 रुपयाला वस्तू खरेदी केलेली आहे आणि 90,000 रुपये या किमतीला वस्तू विकलेली आहे. इनपुट आणि आउटपुट असे दोन्ही व्यवहार या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे आउटपुट केलेलं आहे 90,000चं, इनपुट झालेलं आहे 85,000चं. दोन्ही वेळचे 5% टॅक्स वस्तू आणि सेवा कराचे या ठिकाणी घ्यावे लागतील आणि मग त्यांचा फरक म्हणजे GST पेएबल आपल्याला मिळेल. श्रीमती मल्होत्रा यांनी किती कर भरावा लागेल तो आपण या ठिकाणी बघूया. आउटपुट टॅक्स हा त्यांनी विकलेला माल आहे 90,000 रुपयाला. त्या 5% कुणाच्या, तर 90,000 रुपयाच्या आपल्याला घ्यावा लागेल. तो किती मिळतोय, तर 5/100 गुणिले 90,000 9×5 45 आणि ह्या 2 शून्य 4,500 रुपीज हा रेट असेल आउटपुट टॅक्सचा. नंतर इनपुट टॅक्स तो किती असेल बघूया. तो असेल 5% घेतलेला कितीला, तर 45,000 रुपयेला. म्हणजे 85,000च्या 5% म्हणजे 5/100 गुणिले 85,000. 5×5 25, ह्याच्या गेले 2, 5×8 40 आणि 2 42 आणि 1 शून्य 4,250 रुपये हा त्याचा इनपुट टॅक्स असेल. इनपुट टॅक्स हेच त्यांचं इनपुट टॅक्स क्रेडिट असणार आहे, कारण ज्या रकमेला त्यांनी वस्तू खरेदी केली तेव्हा त्यांनी 5% टॅक्स भरलेला आहे. म्हणजेच हा त्यांचा ITC पण असणार आहे. म्हणजे त्यांना GST पेएबल किती होईल, तर GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट 4,500 मायनस 4,250 इज इक्वल टू ₹250 इज द GST पेएबल श्रीमती मल्होत्रा. या पद्धतीनं श्रीमती मल्होत्रा यांना इन्कम टॅक्स क्रेडिट असेल 4,250 रुपये आणि GST पेएबल अमाउंट असेल 250 रुपये. एक्झाम्पल नंबर 6, सी इन द टेक्स्ट बोर्ड. कंपनी प्रोवाइडेड Z सिक्युरिटी सर्व्हिसेस फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹64,500. Z सुरक्षा देणारी सर्व्हिस देणारी एक कंपनी आहे. त्यांनी 64,500 रुपये या करपात्र किमतीची सेवा पुरवलेली आहे. रेट ऑफ GST इज 18%. 18% त्याच्यावरती GST असणार आहे. कंपनी हॅड पेड GST ऑफ ₹1,550 फॉर लॉन्ड्री सर्व्हिसेस अँड युनिफॉर्म एक्सेट्रा. त्या कंपनीनं लॉन्ड्री सर्व्हिससाठी आणि युनिफॉर्मसाठी 1,550 रुपये अगोदर टॅक्स भरलेला आहे, कर भरलेला आहे वस्तू सेवेचा. पुन्हा व्हॉट इज द अमाऊंट ऑफ ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांचं किती असेल. फाइंड द अमाऊंट ऑफ CGST अँड SGST पेएबल बाय द कंपनी. तर केंद्र आणि राज्याचा कर कंपनीनं किती भरायचा. दिलेल्या माहितीनुसार त्या कंपनीनं अगोदर 1,550 इतकी सर्व्हिस टॅक्स भरलेला आहे. कंपनी पेड GST
ऑफ ₹1550 किती रुपये जीएसटी भरलेला आहे 1550 फॉर लॉन्ड्री सर्व्हिस अँड युनिफॉर्म एक्सेट्रा फॉर लॉन्ड्री सर्व्हिस अँड युनिफॉर्म एक्सेट्रा यासाठी या पद्धतीच्या वस्तू सेवेसाठी हा कर दिलेला आहे. म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट अगोदर भरलेला असल्यामुळे तेवढी रक्कम त्यांची असणार आहे 1550 इतकी. त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे कंपनीनं 64,500 रुपयाला करपात्र किमतीवर सेवा पुरवलेली आहे. म्हणजे तेवढा टॅक्स त्यांचा आउटपुट झालेला आहे. म्हणजे म्हणून आउटपुट टॅक्स त्यांचा असणार आहे 64,500 या रकमेच्या 18% जीएसटी भरायचा आहे. तो असेल 64,500 गुणिले 18% 18/100 बरोबर 18×5 हातच्या गेले 9 18×4 = 72 आणि 9 81 हातच्या गेले 8 18 संग 108 आणखीन 8 116 बरोबर या ठिकाणी 11,610 रुपये इतका जीएसटी त्यांना भरावा लागेल आउटपुट टॅक्स साठी. आणि आपल्याला या ठिकाणी पुढे विचारलेलं आहे तर त्यांना किती रुपये जीएसटी भरावा लागेल. फाइंड वेदर शी 6th नंबर फाइंड अमाउंट ऑफ सीजीएसटी एसजीएसटी पेएबल बाय द कंपनी अँड व्हॉट इज द अमाउंट ऑफ आयटीसी. अमाउंट ऑफ आयटीसी या ठिकाणी लिहिलाय. जीएसटी पेएबल काढण्यासाठी सीजीएसटी एसजीएसटी काढायचा आहे. त्यासाठी जीएसटी पेएबल अगोदर काढूया. किती जीएसटी बसेल त्याच्या निम्मा केंद्राचा आणि राज्याचा असणार. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स त्यांना बसलाय 11,610. याच्यातून इनपुट टॅक्स क्रेडिट वजा करायचा आहे 1,550 रुपये. हा जर आपण वजा केला इथं आपण वजावट करूया. 11,610 तून 1,550 वजा केला 0. 11 तून 5 गेले 6 आणि 5 11. 6 तून 6 गेले 0. 1 तून 1 गेला 0. 10,060 रुपये हा त्यांचा जीएसटी पेएबल असणार आहे. अमाऊंट 10,060 रुपीज हा त्यांचा जीएसटी पेएबल असणार आहे. त्यानंतर सीजीएसटी एसजीएसटी अमाऊंट ही जीएसटी पेएबलच्या हाफ असते. देवगुण सीजीएसटी इज इक्वल टू एसजीएसटी इज इक्वल टू हाफ ऑफ द जीएसटी 10,060 divided by 2 is equal to 5,030 rupees only GST of GST and SGST payable. या पद्धतीनं श्रीमती मल्लो कंपनी प्रोव्हाइड जी झेड सुरक्षा देणारी कंपनी आहे ती केंद्राला 5,030 रुपये भरेल, राज्यालाही 5,030 रुपये भरेल आणि अगोदर त्यांनी लॉन्ड्री आणि युनिफॉर्म सर्व्हिस साठी जी वस्तू सेवेचा कर पुरवला होता तो म्हणजे आयटीसी 1,550 रुपये भरेल. या पद्धतीनं आपण 2 नंबर पासून 6 नंबरची उदाहरणं इथं सोडवलेत. 7 ते 10 नंबरची उदाहरणं आहेत जी 4A प्रॉब्लेम सेटचा आहे. तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.